पोर्तुगीज गोव्यात आले आणि त्यांनी आदिलशाहीची इथली सत्ता इथल्याच हिंदूंच्या मदतीने उलथवून लावली. पोर्तुगीजांनी इसवी सन 1510 मध्ये गोव्याच्या तिसवाडी म्हणजेच पणजी आणि जुन्या गोव्याच्या आजूबाजूचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. यालाच फर्स्ट कॉन्क्वेस्ट किंवा पहिला विजय असे म्हणतात. त्यानंतर इसवी सन 1543 मध्ये पोर्तुगीजांनी बार्देस आणि साष्टी हे प्रदेश सुद्धा आपल्या ताब्यात आणले. यालाच सेकंड कॉन्क्वेस्ट म्हणजेच दुसरा विजय असे म्हणतात. यानंतर धर्मांतराचा धुमाकूळ गोव्यामध्ये सुरू झाला. पोर्तुगीजांनी गोव्यातील असहाय्य जनतेला ख्रिस्ती धर्म स्वीकारायला लावला, ज्यासाठी त्यांनी सत्तेचा आणि बळाचा यथेच्छ वापर केला. नमस्कार, मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेतील पुढच्या भागात आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. नव्याने ख्रिस्ती झालेल्यांनी ख्रिस्ती धर्माचे पालन करावे आणि जुन्या हिंदू धर्माच्या संस्कृतीचे पालन करू नये यासाठी कोर्ट ऑफ इन्क्विजिशन म्हणजे धर्म समीक्षण संस्था स्थापन केली गेली, ज्याच्या अंतर्गत नवीन ख्रिस्ती झालेल्या लोकांवर आणि हिंदूंवर अतोनात अत्याचार केले गेले. आता प्रश्न येतो की या सगळ्याला हिंदूंनी प्रतिकार केलाच नाही का? तर याचं उत्तर आहे केला, आणि बऱ्याच ठिकाणी प्रतिकार केला. म्हणूनच इसवी सन 1543 पासून ते 17व्या शतकापर्यंतचा वेळ पोर्तुगीजांना हे 3 प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी लागला. अशाच प्रतिकाराच्या घटनेतील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे कुंकोळ्ळी. कुंकोळ्ळीचे धर्मयुद्ध. कुंकोळ्ळीच्या स्थानिक हिंदूंनी आपल्या आप्तांच्या साह्याने दीर्घकाळपर्यंत पोर्तुगीजांशी लढा दिला आणि पोर्तुगीजांना माघार घेऊन समेट करण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर कुंकोळ्ळीकरांनी पोर्तुगीजांना लेखी करार करण्यास भाग पाडले. यात असे ठरले की मिशनऱ्यांनी कुंकोळ्ळीमध्ये धर्मांतर करायचे नाही, हिंदूंचा आचार विचारांवर निर्बंध लावायचे नाहीत, त्यांचे धर्म स्वातंत्र्य अबाधित राखायचे, देसायांची कुलदेवता शांतादुर्गा हिच्या सेवेकऱ्यांच्या जमिनी परत कराव्या, देवीच्या दिवाबत्तीसाठी वर्षभर तेल, श्रावण महिन्यातील देवीची रंगपूजा सरकारी खर्चातून करणे, गावाच्या शेतजमिनींसाठी ठराविक कर आकारून इतर कोणताही कर न आकारणे, या सगळ्या अटी मान्य झाल्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या अटींचा एक लेखी करार झाला. इकडे इन्क्विजिशनच्या अतिरेकाच्या बातम्या पोर्तुगालला जाऊ लागल्याने पोर्तुगालचा राजा आणि तेथील सल्लागार जरा अस्वस्थ होत होते. या कारवायांना आळा घातला पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्यानंतर राजाने आपल्या व्हॉइसरॉयला सबुरीने वागण्याचा सल्ला देण्याचा हुकूम केला आणि त्यानंतर हिंदूंवरील कडक निर्बंध सैल करण्यात आले. 16व्या शतकाच्या अखेरपर्यंत पोर्तुगालच्या आरमाराला आव्हान देणारी सागरी सत्ता हिंदी महासागरात अन्य कोणतीही नव्हती. 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया सुरू झाली आणि त्यानंतर 3 वर्षांनीच म्हणजे इसवी सन 1603 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराच्या नौका हिंदी महासागरामध्ये संचार करू लागल्या. पण त्यांच्या आरमाराला पोर्तुगीजांच्या आरमाराला तोंड देणे भाग पडले, कारण तोपर्यंत पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी हिंदुस्थानात आणि पूर्वेकडील देशात व्यापार करून अलोट संपत्ती जमा केली होती आणि त्याच जोरावर त्यांनी आपले आरमारी ताकद सुद्धा वाढवली. इंग्रजांनी आणि फ्रेंचांनी आपल्या व्यापारी कंपन्या स्थापन केल्या. त्यामागे पोर्तुगीजांप्रमाणेच हिंदुस्थानातून आणि पूर्वेकडील देशांकडे व्यापार करून पैसे कमवणे
हा एक उद्देश होता. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यावर इंग्रज व्यापारी हिंदुस्थानात येऊ लागले. त्यांनी मोगल बादशहाची परवानगी घेऊन सुरत बंदरावर एक व्यापारी वखारही उघडली. पोर्तुगालचा राजा आपणाला हिंदी महासागराचा स्वामी म्हणून घेत असल्याने पोर्तुगीज अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अन्य राष्ट्रांच्या जहाजांना हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर संचार करता येत नव्हता. पोर्तुगीजांच्या या दंडेलीला इंग्रजांनी आव्हान देण्याचे ठरवले, कारण त्याच्याशिवाय त्यांना इथे व्यापार करणे शक्य होणार नव्हते. पोर्तुगीजांकडून डचांनाही त्रास होत असे, त्यामुळे पोर्तुगीजांविरुद्ध डचही इंग्रजांना मदत करू लागले. महासागरावरील पोर्तुगीजांचे वर्चस्व नष्ट करणे हे इंग्रज आणि डच या दोघांचेही उद्दिष्ट असल्याने त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध संयुक्त मोहीम सुरू केली. इसवी सन 1623च्या जानेवारीत इंग्रज आणि डच लोकांनी गोवा बंदराची कोंडी केली आणि नंतर ती उठवण्यात आली, तरी सुद्धा चकमकी मात्र चालूच राहिल्या. इंग्रज आणि डच या दोघांचेही सामर्थ्य वाढत होते तर पोर्तुगीजांचे कमी होत होते. 1640च्या दरम्यानच्या काळात डचांनी पोर्तुगीजांचा एवढा पिच्छा पुरवला की पर्शियन आखातातून जपानपर्यंतच्या प्रदेशामध्ये पोर्तुगीजांची पूर्ण हकलपट्टी झाली. इसवी सन 1641 साली माला या द्वीपकल्पातील पोर्तुगीजांचे सिंगापूर हा शेवटचा बालेकिल्ला डचांच्या हाती पडला. तसेच इसवी सन 1658 साली डचांनी पोर्तुगीजांना सिलोनकडून हुसकावून लावले. इसवी सन 1663 साली डचांनी मलबार किनाऱ्यावरून कोचीनचे ठाणे जिंकून घेतले. पोर्तुगीजांची पिछेहाट होतच होती आणि 16व्या शतकाच्या पूर्वार्धाअखेर ते एक शक्तिहीन राष्ट्र बनले. आफ्रिकेतील लष्करी मोहिमांमध्ये असंख्य पोर्तुगीज सैनिक कामाला आले होते. मनुष्यबळाप्रमाणे द्रव्याचीही हानी झाली होती. या उलट डच आणि इंग्रज नावाडी पोर्तुगीजांच्या मानाने ताज्या दामाचे होते. त्याचमुळे त्यांचे एवढे नुकसान झाले नाही. त्यांची पिछेहाट इथेच थांबली नाही, तर शहाजहान बादशहाने बंगालमधूनही त्यांची हकलपट्टी केल्याने हिंदुस्थानातील उरली सुरली पतही त्यांची निघून गेली. याच दरम्यान विजापूरच्या सैन्याने बारदेश प्रांतावर स्वारी केली. विजापूरच्या सैन्याने पोर्तुगीजांची अनेक ठाणी घेतली, परंतु पोर्तुगीजांनी चढाई करण्याची तयारी सुरू केल्याची बातमी कळताच आदिलशहाने आपले सैन्य गोव्यातून माघारी काढण्याचा हुकूम केला. उभय पक्षांमध्ये एक तह झाला, जो 1659 पर्यंत टिकला. परंतु त्यानंतर आदिलशाही सैन्य पुन्हा एकदा गोव्यात घुसले. त्यामध्ये विजापूरकरांच्या सैन्याचा प्रचंड पराभव झाला आणि त्यांना गोव्यातून माघार घ्यावी लागली. सगळ्या बाजूने होणाऱ्या आक्रमणांना स्वतःच्या हिमतीवर तोंड देणे पोर्तुगीजांना कठीण गेल्याने त्यांना समेट करावा लागला. इसवी सन 1661 साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्याने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी पोर्तुगीजच्या राजाने आपली कन्या कॅथरीना ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला देण्याचे ठरवले. दिनांक 23 जून 1661च्या दिवशी हा विवाह पार पडला. पोर्तुगालच्या राजाने आंदण म्हणून मुंबई बेट इंग्रजांच्या हवाली केले. शिवाय 20 लक्ष पोर्तुगीज रुपये आणि आफ्रिकेतील तंजानिया शहरही दिले. अशा रीतीने 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत पोर्तुगीजांची अपरिमित हानी झाली. त्यांचा प्रभाव फक्त गोव्याचा बारदेश, तिसवाडी आणि 66 म्हणजे सॉल्सेट या प्रदेशांपुरताच मर्यादित झाला. येथूनच मराठ्यांचा म्हणजेच शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांशी संबंध यायला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1658 मध्ये उत्तर कोकणावर स्वारी केली होती.
तेव्हा पोर्तुगीजांची त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला. त्यांच्या सैनिकांकडून पोर्तुगीजांच्या ताब्यातील दमण आणि तवळी या ठाण्यावर आक्रमण झाल्याबद्दल पोर्तुगीजांनी महाराजांकडे निषेध नोंदवला होता. परंतु महाराजांनी या निषेधाची फारशी दखल घेतली नाही. परंतु गोव्याचे हंगामी गव्हर्नर फ्रान्सिस द कास्त्रू व आंतोनियो दो साउज कॉन्टिन्यू या दोघांनी हिंदुस्थानातील राजकीय घडामोडींचा आढावा घेऊन पोर्तुगालचा राजाला लिहिलेल्या पत्रास शिवाजी महाराजांच्या लष्करी हालचालींचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, आदिलशहाचा एक जुना सरदार शहाजी याचा पुत्र शिवाजी याने आदिलशहाविरुद्ध बंड करून त्याचा प्रदेश घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. इसवी सन 1659 साली महाराजांनी पेण येथे आरमारी जहाजे बांधण्यासाठी काही पोर्तुगीज कारागिरांना नोकरीवर ठेवले होते. परंतु युद्ध नौका बांधून झाल्यावर ते त्याचा उपयोग शिवाजी महाराज आपल्याच विरुद्ध करतील या भीतीने वसई येथील पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी पोर्तुगीज कारागिरांना शिवाजी महाराजांची नोकरी सोडण्याची चिथावणी दिली. वसईच्या कॅप्टनचे गोव्याच्या हंगामी गव्हर्नरलाही एक पत्र पाठवून या गंभीर बाबतीचा विचार करण्याची विनंती केली. या पत्राबाबत विचारविनिमय करून पुढील कारवाई ठरवण्यासाठी दिनांक 16 जुलै 1659 या दिवशी गोव्याच्या राजसल्लागार मंडळाच्या बैठकीत असे ठरले की शिवाजी महाराजांच्या आरमाराला ठाणे नदीतून व वसईच्या खाडीतून संचार करण्यास प्रतिबंध करण्याच्या बाबत वसईच्या कॅप्टनला आदेश द्यावेत आणि महाराजांच्या आरमाराने जर तसा प्रयत्न केला तर त्यांना विरोध करण्यासाठी ची ही आज्ञा वसईच्या कॅप्टनला द्यावी. दुसरी गोष्ट, शिवाजी राजे यांचे युद्ध नौका बांधण्याचे काम चालू आहे, त्याला प्रतिबंध करण्यासाठी माझगाव, मुंबई आणि करंजा येथील युद्ध नौका सज्ज कराव्यात. या प्रकरणी रुई द लेताव व्हिएगस याने जे निवेदन 7 ऑक्टोबर 1659 रोजी मुंबई येथे केले ते उपलब्ध आहे. हाच रुई शिवाजी महाराजांसाठी जहाजे बांधण्याचा काम करत होता. तो या आपल्या निवेदनात असे म्हणतो की वसईच्या कॅप्टनने त्याला असे कळवले की शिवाजी महाराज जे आरमार बांधत आहेत त्याचा उपयोग उद्या आपल्याच देशाविरुद्ध करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण राजाचा इमानी प्रजाजन असल्यामुळे राजाच्या हितसंबंधांना बाधा होईल असे कृत्य आपण करणार नाही आणि म्हणून तो त्याच्या सगळ्या हाताखालच्या 400 लोकांसह तिकडून पळून आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो आपल्या सर्व 400 लोकांसह तिकडून पळून आला. इकडे वसईच्या पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या पोर्तुगीज कारागिरांना चिथावणी दिल्याने ते आपणास न सांगता मुंबईस पळून गेले हे शिवाजी महाराजांना कळाले. या घटनेमुळे पोर्तुगीजांविषयी त्यांच्या मनात प्रतिकूल ग्रह निर्माण झाला. याच वर्षी पोर्तुगीज लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत हे त्यांना आणखीन एका प्रसंगातून समजले. महाराजांनी त्या वर्षी जंजिऱ्याच्या सिद्धीवरील मोहीम हाती घेतली असता पोर्तुगीजांनी सिद्धीला आतून मदत केल्याने ती अयशस्वी झाली. शिवाजी महाराजांनी व्हॉइसरॉयकडे तशी तक्रार केली. प्रत्युत्तर आले की सिद्धीला आपण दारुगोळ्याची अथवा अन्न पुरवठ्याची कुठलीही मदत करत नाही, परंतु त्यांनी चोरून मदत करणे चालूच ठेवले. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.